हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की मी जुडिओला गेले होते आणि हा जो आहे तो त्याचा पार्ट 2 आहे जुडिओ कलेक्शन. सो तुम्हाला ह्या पार्टमध्ये मी दाखवते जुडिओमध्ये काय काय कलेक्शन आलं आहे ते. सो सगळ्यात पहिल्यांदा तर मी जे ट्राय केलेले कपडे आहेत ते तुम्हाला दाखवते. तर फर्स्ट जो आहे तो मी हा जो आहे जीन्स आणि टॉप मी वेअर केला होता. छान होता, म्हणजे ठीकठाक मला वाटला. एक फॉर्मल शर्ट आणि एक अँकल लेंथ जीन्स, हे पण छान होतं. आणि मला वाटतं जीन्स जी होती ती 899ची होती आणि टॉप जो आहे तो 699 असं काहीतरी समथिंग होता तो. तर चांगला वाटत होता, छान वाटत होता, कम्फर्टेबल होतं घातल्यावरती. आणि मी जी घातली ती साईज आहे एक्स्ट्रा स्मॉल. जीन्स आहे 26 नंबरची आणि जो टॉप होता तो मी एक्स्ट्रा स्मॉल, म्हणजे जे कपडे आहेत ते मी सगळी एक्स्ट्रा स्मॉलच ट्राय केली होती. सेकंड होता जीन्स तीच आहे, फक्त हा टॉप जो आहे तो व्हाईट कलरचा आहे, फॉर्मल. छान वाटत होता, म्हणजे कोणी ऑफिसला वगैरे जाणारे लेडीज असतील त्यांच्यासाठी हे जे आहे ते छान ऑप्शन आहे फॉर्मलचं. ह्या टॉपमध्ये एकच मायनस पॉईंट होता, तो म्हणजे हा खूप ट्रान्सपरंट होता. डिझाईन छान होतं, सगळं काय छान होतं, फक्त तो ट्रान्सपरंट खूप होता, त्यामुळे मी तो घेतला नाही. ऑल ओव्हर टॉप खूप छान होता, क्वालिटी पण चांगली होती. आणि हा ड्रेस तर खूप कमाल होता. पण आता असं काय ओकेजन नाही आहे की त्यामध्ये मी हा ड्रेस घालू शकते, त्यामुळे मी घेतला नाही. पण ऑल ओव्हर ड्रेस खूप सुंदर होता, टीनेजर मुलींना खूप सुंदर दिसणार. नेक्स्ट मी हा ड्रेस ट्राय करून पाहिला आणि हा मला अशा टाईपचे ड्रेसेस मला पर्सनली खूप आवडतात, खूप कम्फर्टेबल असतात. एखादी हुडी, मी नेहमी हुडी घेताना 1 ते 2 साईज माझ्यापेक्षा मोठी घेते. म्हणजे जर माझी साईज स्मॉल असेल तर मी घेताना कधी एम साईज किंवा एल साईज घेते, कारण की हुडी ज्या आहेत त्या कम्फर्टेबल आणि थोड्याशा लूज चांगल्या दिसतात. तर मला पर्सनली असे कपडे खूप आवडतात आणि माझ्याकडे असेच कपडे आहेत. आणि मला अशा कपड्यांमध्ये मी किती पण वेळ ट्रॅव्हलिंग पण करू शकते किंवा मी दिवसभर या कपड्यांमध्ये, म्हणजे विदाऊट स्ट्रेस मी या कपड्यांमध्ये राहू शकते. म्हणजे कुठे इरिटेट वगैरे अशा कपड्यांनी होत नाही. मला ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे असे कपडे घालायला आवडतात. सो माझ्या कम्फर्ट झोननुसार हे कपडे जे आहेत ते बेस्ट मला वाटतात. आणि जुडिओमध्ये अशा कपड्यांचं हुडी आणि खाली ट्रॅक पॅन्ट अशा कपड्यांचं कलेक्शन खूप छान छान आलेलं आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे कलर ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत, पण असे थोडेसे लाईट कलर मला पर्सनली खूप आवडतात. सो तुम्ही नक्की ट्राय करून पहा असे ड्रेसेससुद्धा. आणि नेक्स्ट हा जो आहे तो आहे एक पार्टीवेअर ड्रेस. खूप छान ड्रेस आहे. माझ्याकडे ऑलरेडी अशा टाईपचे कपडे होते, सो मी फक्त ट्राय केले आणि हे फक्त तुम्हा सगळ्यांना जुडिओ कलेक्शन दाखवण्यासाठी मी याचे ट्राय केलेले आहे. खूप छान ड्रेस होता हा. हा ड्रेस तुम्ही तुमच्या बर्थडे पार्टीला किंवा तुम्ही पार्टी गोईंग गर्ल्स असाल तर तुम्ही हा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही हा नक्की घेऊ शकता. खूप छान ऑप्शन आहे आणि आपल्या खिशाला परवडणार अशा किमतीमध्ये आहे. पहिली गोष्ट तर 899 या, आणि हे सगळे जे ड्रेसेस आहेत ना ते सगळे 1000 रुपीजच्या आतमधले कपडे आहेत. नेक्स्ट जो मी ट्राय केला हा पण खूप छान होता, पण हा मला खूप जास्तच मोठा होत होता. म्हणजे साईज हा एक्स्ट्रा स्मॉल होता, पण हा काय माहिती का मला फिटच नव्हता होत. सो मला हा एवढा आवडला नाही. ड्रेसचं पॅटर्न खूप वेगळं होतं. साईडला त्याला असे काय बोलतात ते मला एक्सप्लेन नाही करता येते, पण वेगळंच पॅटर्न होतं. छान होतं, पण माझ्या साईजला बसत नव्हतं किंवा काय माहिती त्याचा काय प्रॉब्लेम होता ते ह्या ड्रेसचा. हा मला फिट नव्हता होत, पण तरीसुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी मी ट्राय केला. जर कोणाला आवडला असेल तर तुम्ही नक्की बाय करू शकता. आणि हा सुद्धा 1000 रुपीजच्या आतमधलाच, म्हणजे 899 या 900च्या आसपास हा ड्रेस आहे. आणि बेस्ट हा पण छान ऑप्शन आहे. तुमची बर्थडे पार्टी वगैरे असेल तर तुम्ही हा सुद्धा ट्राय करू शकता. आता सगळे कपडे ट्राय करून थोड्याशा मिररमध्ये पोज देऊन झाल्यानंतरनं मी गेले किड्स सेक्शनमध्ये. आणि इथे जे आहेत ते डेली वेअरसाठीचे टी शर्ट्स आहे लहान मुलांचे. 179 रुपीजला शर्ट, टी शर्ट, क्वालिटी पण खूप छान होती. आणि हे जे आहेत ते सगळे फॉर्मल शर्ट, जीन्स खूप कमी किमतीमध्ये आणि चांगले होते. हे विंटरवेअर कलेक्शनसुद्धा हे नवीन आलेलं आहे लहान मुलांचं, ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या लहान मुलांसाठी. हे जे आहेत ते गर्ल्ससाठीचे ऑप्शन्स आहेत. हे सुद्धा 150च्या रेंजमधलेच आहे. 179 या 150च्या रेंजमधले आहेत. खूप छान होते डेली वेअरसाठी. तसेच कॉर्ड सेटसुद्धा तिथं होते खूप सुंदर सुंदर.
हे सगळं गर्ल्स कलेक्शन आहे. हे नवीन विंटर कलेक्शन आलेलं आहे. थोडेसे फरमधले कपडे किंवा हे जे आहेत ते पार्टीवेअर कपडे, छान कलेक्शन आहे तुमच्या मुलांसाठी. तुम्ही नक्की ट्राय करा. हे जे आहे ते कॉर्डसेट आहेत लहान मुलांचे टाईट्स मुलींचे जे आपण वापरतो. हे जे आहे ते बफर जॅकेट असंच बोलतात ना याला, मला माहीत नाही, पण हे जॅकेट खूप छान होतं. जॅकेटची क्वालिटी आणि रेंज वाईज झुडिओ जो आहे तो आपल्या खिशाला परवडणारा ब्रँड आहे. आणि मला असं वाटतं की लहान मुलं कपडे खराब करतात. सो लहान मुलांना डेली वापरण्याची कपडे जर आपण इथं घेतली तर एनी टाईम म्हणजे बेस्टच. कारण की लहान मुलांची साईजसुद्धा लवकर मोठी होत असते, हाईट वाढत असते. सो जास्त इन्व्हेस्ट बाकीच्या ब्रँड्समध्ये करण्यापेक्षा मला असं वाटतं की झुडिओ हा एक बेस्ट ऑप्शन आहे लहान मुलांसाठी. त्यानंतर गेले मी फुटवेअरच्या सेक्शनमध्ये आणि इथं 299च्या रेंजमध्ये फ्लॅट चपला खूप छान होत्या. त्याबरोबर हील्ससुद्धा तिथं छान होते. स्पोर्ट्सचे शूज त्याचंसुद्धा कलेक्शन खूप छान होतं. त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स खूप होते आणि हे सगळे 899 किंवा आणि 1000 रुपयाच्या आतमधलं सगळे कलेक्शन होतं. त्यानंतरनं हे मेकअपचं सामान, त्याच्यामध्ये छोट्या मिनी लिपस्टिक्स, म्हणजे खूप सारे ऑप्शन्स आहेत. मेकअप तर त्यांनी आता एक वेगळं सेक्शन त्यांनी मेकअपचं केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या ब्रँडमध्ये मिळणार नाहीत एवढे सारे लिपस्टिकचे शेड, लिप ग्लॉस, आयलायनरचे सगळे कलर, म्हणजे मेकअप कलेक्शन त्यांनी ह्यूज असं मेकअप कलेक्शन झुडिओने आता लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामध्ये ब्युटी ब्लेंडरपासून सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. इथं परफ्यूम्स आहेत 199च्या रेंजमध्ये. 49च्या रेंजमध्ये तुम्हाला फेस मास्क मिळतात. त्यानंतर तुमचे सॉक्स जे आहेत ते तुम्हाला मिळतील, क्लचर मिळतील, हँड क्रीम, असे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळून जातात. नेलपेंटमध्ये तुम्हाला मिनी नेलपेंट्स आणि मोठ्या नेलपेंट्स 199च्या रेंजमध्ये 4 तुम्हाला नेलपेंट्स मिळून जातात. लिप बामसुद्धा तुम्हाला सांगते 49 रुपीजला इथे मिळून जातो. आणि तुम्हाला जर मेकअप कलेक्शन, मी ॲक्च्युली इथलं कधी यूज नाही केला आहे मेकअप, पण जर तुम्हाला पाहायचा असेल की झुडिओ मेकअप यूज करून जर तुम्हाला माझ्याकडनं एखादा मेकअप लुक पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण एक झुडिओ मेकअपवरती एक मेकअप आपण ट्राय करून पाहूयात. आणि झुडिओमध्ये रिसेंटली ज्वेलरीसुद्धा लॉन्च केलेली आहे झुडिओने आणि तिथलं ज्वेलरीचं जे कलेक्शन आहे ते खूप छान होतं. ज्वेलरीची क्वालिटी खूप छान होती. म्हणजे तुम्हाला इयरिंग्सपासून हेअर बँड्स, अँकलेट, अशा सगळ्या गोष्टी तिथं होते. आणि हे जे आहेत ते आयलायनरचे खूप सारे कलर, म्हणजे शिमरपासून तुम्हाला सांगते मॅटपर्यंत सगळे आयलायनर्स इथं ऑप्शन तुम्हाला मिळतात. मेकअप ठेवण्यासाठी मेकअपचे पाऊच, ब्युटी ब्लेंडर, स्पंज, वेट वाईप्स, अशा इतक्या साऱ्या गोष्टी तुम्हाला इथं सगळ्या मिळतात. त्यानंतरनं तुम्ही पाहू शकता हे टॉप जे आहेत ते 1999च्या रेंजमध्ये, 899च्या रेंजमध्ये हा जो आहे तो वन पीस तुम्हाला मिळून जातो तिथे. आत्ता छान कलेक्शन आलेलं आहे आत्ता झुडिओमध्ये. सो मला वाटतं की सगळ्यांनी जाऊन एकदा ट्राय करून पहा. हा जो सिल्वरवाला जॅकेट होता ना तो पण खूप छान होता. खूप असा वेगळाच कलर होता, युनिक होता. आणि त्यानंतरनं मी थोडंसं तुम्हाला जेंट्सच्या सेक्शनमधलं दाखवायचा प्रयत्न केला. मी जेंट्स सेक्शनमध्ये गेले नाही कारण की मला ते कम्फर्टेबल नाही वाटलं तिथं जायला, कारण की खूप गर्दी होती त्या सेक्शनला. सो मी तिथं गेली नाही. पण तिथं पण छान कलेक्शन होतं. मी कधीतरी तिकडचं पण कलेक्शन दाखवेल. आणि हे तुम्ही बघू शकता, हे जे विंटरचं कलेक्शन आले ना ते खूप युनिक आणि वेगळंच आहे. म्हणजे ही जी हुडी होती त्याच्यावरती एक बटरफ्लाय बनला होता, तो पण मला खूप आवडला. जीन्समध्ये खूप छान अशा बॅगी जीन्स तिथे आलेल्या आहेत, त्या पण खूप छान वाटतात. कारण की आता ना टाईट जीन्सपेक्षा बॅगी जीन्सचा जो आहे ना तो जास्त ट्रेंड आहे. त्यानंतरनं हे जे मी मगाशी ट्राय केले ते वाले जॅकेट्स खूप छान. आणि मला एक जुडीची गोष्ट आवडते की 1000च्या पुढे कुठलीही गोष्ट तुम्हाला तिथे मिळत नाही. म्हणजे जे आहे ते 1000 रुपीजच्या आतमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातात. म्हणजे आपण म्हणतो ना की खिशाला परवडणार अशा गोष्टी आणि चांगल्या क्वालिटीच्या गोष्टी तुम्हाला झुडिओमध्ये मिळतात. सो झुडिओमध्ये सगळ्यांनी जावा आणि एकदा ट्राय करून पहा की कसं कलेक्शन आलं आहे आणि कसं नाही ते.
आणि विंटरवेअरमध्ये हे जे आहेत हे टॉप जे आहेत ते खूप छान आणि कलर तर तुम्ही बघा खूप छान आणि ट्रेंडिंग असे कलर इथे आलेले आहेत. म्हणजे असे डार्क खूप जास्त डार्क शेडमध्ये वगैरे नाहीत पण खूप छान असे लाईट शेडमध्ये विंटरवेअर कलेक्शन इथे आलेलं आहे. आणि हे जे होतं ते एकदम असं सॉफ्ट मटेरियलमध्ये म्हणजे जसं फर असतं ना आपलं फर टेडी बेअर तशा मटेरियलमध्ये. टेडी बेअरचं कसं एकदम असं सॉफ्ट असं असतं मटेरियल तर तशा टाईपचं हे टॉप तिथे होते. खूप छान होते खूप क्यूट दिसतील ते घातल्याच्या नंतर जो आपला लुक येणार ना तो अगदी क्यूट असा कोरियन मुली घालतात तशा टाईपचे ते टॉप होते. आणि खूप सारं जीन्समध्ये कलेक्शन जीन्सचे कलर खूप सारे टी शर्ट्स आणि त्याच्यानंतर ना तिथे आपले इंडियन वेअर्स कपडे म्हणजे हे कुर्तीज होत्या डेली वेअरवाल्या कुर्ती 299मध्ये डेली आपण घालू शकतो अशा कुर्तीज आहेत. त्याची क्वालिटी पण चांगली होती कॉटनच्या होत्या. त्यानंतर थोड्या चांगल्यातल्या म्हणजे 799च्या ज्या की थोड्याशा तुम्ही फेस्टिवलसाठी वगैरे घालू शकता अशा टाईपच्या सुद्धा कुर्तीज होत्या. आणि ही ब्लॅकवाली कुर्ती मला पर्सनली खूप आवडली होती. छान वाटत होती घातल्यानंतरनं असं अनारकली टाईप त्याचा थोडासा लुक होता आणि मस्तच होतं पण पॅटर्न खूप छान होते. हे फॉर्मलमध्ये शर्ट्स आहेत. इथे लेगिन्सचे वगैरे पण खूप सारे कलर्स आहेत अँकल लेंथ फुल लेंथ असे खूप सारे. हे 499च्या रेंजमधले कुर्तीज आहेत. कुर्तीजमध्ये सुद्धा वेगवेगळ्या क्वालिटी आणि वेगवेगळ्या पॅटर्न्सनुसार त्यांचे रेंज तिथे डिसाईड होतात. आता हे जे आहे ते पूर्ण लेगिन्सचं कलेक्शन आहे म्हणजे टॉपही तिथून घ्या आणि त्यानंतर लेगिन्स त्याच्यावरती मॅचिंग तिथूनच घ्या. नंतर हा वन पीस होता खूप छान असा मस्त कलेक्शन आहे झुडिओमध्ये. म्हणजे इंडियन वेअर म्हणजे वेस्टर्नच नाही तर इंडियन वेअरचं पण खूप छान असं कलेक्शन झुडिओमध्ये मिळून जातं. आणि एक म्हणतो ना आपण सगळं कॉम्बो तिथं सगळंच मिळून जातो म्हणजे मेकअपपासून इयरिंग्स आणि वेस्टर्न इंडियन सगळं काय एकाच ह्याच्यामध्ये मिळून जातं. सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी जाऊन एकदा झुडिओ ट्राय करा. मला तर पर्सनली तिथं गेल्यावरती खूप छान वाटलं आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तुम्हा सगळ्यांसाठी तिथं जाऊन शूट करण्याचा. तर तुम्हाला जर आणखी कुठल्या ब्रँड्सच्या जर बघायच्या असतील तर मला तुम्ही सांगा. मी तुम्हाला ते सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे वेस्ट साईडचा किंवा H&Mचा जाराचा जो पण तुम्हाला कुठल्या ब्रँडचं कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि हे जे आहे ते नाईट वेअरचं कलेक्शन आहे ते पण खूप छान आहे. त्यानंतर गारमेंट्सचं सुद्धा खूप छान कलेक्शन होतं. सो बास आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा.